ताईसाहेब पव्यातल्या मिरच्या बाजूला काढल्या तर चव लागल का हो तुमसनी? खाणार कोण? तुम्ही. तोंड कुणाचं? तुमचं. चव कुणाला लागणार? तुमसनी. अगं मग तू कशाला गायल्या करायल्यास? हव्यातल्या मिरच्या बाजूला काढ एवढं सांगितलंय का नाही? मग तेवढंच करायचं आपण. हा वय वय जसं तुम्ही म्हणशीला तसं. हा हा. पर ताईसाहेब काय आता? अहो चेक वाटला नाही तर नुकसान नक्की नव्हतं. चेक तर आता वटणारच चंदे. आता आजच्या आज आम्ही बँकेत जातो आणि आमचं सेपरेट अकाउंट काढतो आणि कुणाला लक्षात यायच्या आतमध्ये ह्यो चेक टाकायचा आणि आपले आपले पैसे काढून घ्यायचे. वय वय ताईसाहेब चेक वाटल्यावर मला थोडीशी रक्कम देशील नव्ह त्यातली? कशाला ग? ते आपलं असं सहजच. बर काय हो चेक वाटल नव्ह? चेक आता वटणारच चंदे. तू नग काळजी करूस. तू कसली काळजी करायलास? ही चंदी काळजी करायला ते आम्हाला फव्यातल्या मिरच्या झुमतील म्हणून. मिरच्या आणि तिला जमणार आहेत वे. ते नव ते चेकबुक कुठं आहे? चेक? अगं चेक नाहीये, चेकबुक. अगं ते नवीन सिम घ्यायचंय त्यासाठी ते कॅन्सल चेक द्यायचंय मला. दे लवकर. हा ते चेक आहे की चेकबुक आहे की कपाटामध्ये ठेवलंय शेप मध्ये. नंतर न देतो तुम्हाला. हा अगं ते नव खरं एक काम होतं. समजा 5 लाखाचा चेक आहे तर तो वटवायचा कसा तेवढं सांग की. अगं चेक घ्यायचं बँकेत जाऊन टाकायचं आणि घ्यायचं पैसे काय त्याच्यात. ते नव तुझ्याकडे आलाय का कुठला चेक? नाही मग आमासनी कुठनं गावणार आहे चेकन बीक? ते काल सांगितलं नव्हं आमची मैत्रीण आहे तर तिचं काय बँकेत अकाउंट नाही तर तिची मदत म्हणून. तुला उशीर होतोय नव्हं? तू जा बरं आवरून घे. ते आम्ही चेकबुक शोधून ठेवतो. काढून ठेवतो चेकबुक. हा आता काही बी करून 5 लाख मिळवायचं म्हणजे मिळवायचंच. काय रे राणा खेळण्याचा काय कुस्त्या? खेळलो की. मग राणाचं तोंड का असं पडलंय? लाडू तू खरोखरच राणाला हरवला नाहीस ना? नाही राणा सरांना हरवलं. मग असा चेहरा का पडलाय? मी तुम्हाला म्हणलं होतं की मॅडमनी शेवटचा चान्स देणार म्हणून. दिला. आता बस झाला, आता नाही जमणार. हे बघा तुम्ही एक काम करा, त्या बलसर साहेबांनी फोन करा आणि त्यासनी सांगा की कॉन्ट्रॅक्ट रद्द करा, नाही तर त्या मॅडमनी बदला. आता काय झालं? काय केलं त्यांनी परत? कुस्ती बंद केली राणादाची. काय? होय काय तर म्हणा आजपासून कुस्ती बंद. मला तर वाटते डोसकत नाही त्या मॅडमनी. अहो नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मला माहितीच होतं तुम्ही त्यांचीच बाजू घेणार. तर मला सांगा पैलवानांची कुस्ती बंद करून टाकली तर कसं होणार? अहो कुस्ती कशी बंद करतील त्या? कुस्तीच्या मॅचेस जिंकायच्या म्हणून तर हे ट्रेनिंग चालू आहे ना. हो इकडं लाडू सांगतोय, मी सांगतोय, तरी बी तुमचा विश्वास नसेल तर फोन करून विचारतेस मी. हो राणादा तू आता काय करणार? तुझी कुस्ती बंद झाली की आता? अशी कशी बंद होईल? मी कसं मावशी संग निघालो तसं तू बी जा. मग तुला कुस्ती खेळायला देणार. जा पण. वाटलंच तू फोन करशील. ऐक आता विचारायच्या आधीच सांगते, मी जे करते ते बरोबरच करते. राणा सध्या जी कुस्ती खेळतोय त्याने तो या स्पर्धेत टिकू शकणार नाही. इंजर्ड होऊन बाहेर पडेल.
माझ्यावर थोडा विश्वास ठेवा. मी जे करते ते त्याच्या चांगल्यासाठीच करते. ठेवू आता फोन. मला राणाच्या कुस्त्या अनालाइज करायच्यात. बाय. अहो त्या सगळं तुमच्या चांगल्यासाठी करताय. मला नको माझं चांगलं झालेलं. राणा बस आता. अंजली तो कुस्तीचा इशे हितच थांबव. राणा आज मी झणझणीत तांबडा पांढरा रस्सा केलाय. दणकून जेव. जा हात पाय धुवून घे. वय पण मी कुस्ती बंद करणार नाही म्हणजे नाही. होय रे बाबा, जा हात पाय धुवून ये. जा. लाडू तुला काही वेगळं सांगायला पाहिजे काय? तू खाणार नाहीस रस्सा? खाणार. अरे मग जा की हात पाय धुवायला. हो. अंजली तू नग काळजी करूस. आता रानात दणकून जेवला की नाही समदा राग आणि तंतन निघून जाईल. आह, इस मिट्टी के खाने की खुशबू गजब की है. आह, क्या स्वाद है. हाँ. गांव वालों से खाना मंगवाना बंद कीजिए और काम पे ध्यान दो. सैलरी काम की मिल रही है, खाने की नहीं. गांव वालों का क्यों खाएं हम? ये खाना तो मेरे चेले राणा के घर से है. हाँ, बहुत टेस्टी खाना है. आप चक्के तो देखिए. अरे तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, क्या बात है. अच्छा, आत्ता लक्षात आला हा एवढा सुस्त आणि ओव्हरवेट कसा काय. हेच बदलायला पाहिजे. अरे मैडम क्या हुआ? खाना तो खाइए. कल से आपका भी ये ऐसा खाना बंद. हैं? मेरा खाना बंद? अरे मैंने क्या किया मैडम? मुझे थोड़ी कुश्ती खेलनी है. कुश्ती तो खेलेगा राणा, मैं तो खाऊंगा खाना. लाडू आज बंद करून खायचं काय? हो. राणादा असंच राख राख करत जा. म्हणजे रोज मोठं मिळेल. फार शहाणा आहेस. चल जेवायला सुरुवात कर आता. हं. राणादा पण जास्त खातोय बुग्या. लाडू रानाच्या नादी लागू नगस. अरे त्याच्या मनात आलं तर समजो जेवण एकटा संपविल तो. मी बी संपवतो. नाही रे बाबा, आमच्यासाठी बी थोडं ठेव की. आम्ही जर उपाशी राहिलो तर चालणार आहे काय तुला? नाही मग काकी उपाशी राहू नाही म्हणून मी कमी खातो. उपकार झालं बाबा. दे इकडे. गोदात का? आज राणा भाऊजींचा लईच लाड चालू आहे. होय, माझ्या लेकराला लईच ताप द्यायला लागले ती नवी मॅनेजर. काही नाही गोदाक्का, तुमचं लेकरू फार हट्टी आहे. सांगितलेलं ऐकतच नाही काही. काय बी सांगायला मॅनेजर. मग कसं ऐकू काय लाडू? हा ऐकूच नकोस. आपण रातच्याला तालमीत जाऊन कुस्ती खेळू. अजिबात नाही हं. मॅडम सांगतायत तसंच वागायचं. काय बरं आता जेव का आम्ही? जेवताना तरी त्यांचं नाव नको. उगाच जेवताना मूड खराब व्हायचा. बाई, हे खरं बोलला सा राणा भाऊजी. नगच ते नाव. तुम्ही आपलं जेवा बरं निवांत. अरे वा, वासावरनं सांगतो लई खात्र्या झालेला दिसतोय तांबडा पांढरा. लाडू करायची काय सुरुवात? चल. वेट राणा.
असं चमचमीत खाऊन वाट लावून घ्यायची का स्वतःची? आजपासून नाही, आत्तापासून तुझं स्पायसी खाणं बंद. बघा, तुझ्या भल्यासाठी सांगते मी हे. गोदाक्का, आता तूच सांग, उपाशी राहून माझं भलं होणार आहे का? मी उपाशी राहायला सांगत नाहीये, मी फक्त खाणं बदलायला सांगते. नाही, पण हे खाणं वाईट आहे का? नाही माऊ, लय भारी झालं जेवण. नाही राणा, तुला हे खाता येणार नाहीये. उद्या तुला प्रॉपर डाएट देते. आता काही व्हेज असेल तर द्या त्याला. चालेल. गुड. उद्या सकाळी शार्प 6 वाजता तयार राहा. मी उद्या डाएट देते. हो. निघते मी आता. नाही, माझं झालंय. थँक्स. गुड बाय एव्हरीबडी. हो देवा, राणा भाऊजी, हे जरा जादाच व्हायलंय बरं का या शिटीतल्या मॅनेजर बाईचं. आम्ही काय खायचं काय नाही हे सांगणारी ही बाई कोण आहे? काय गोदाक्का, काय वाटतं तुम्हाला? ही बाई राणा भाऊजीची काय गुलाम समजत्या काय? अहो, गुलामीचा काय संबंध आहे यात? अहो तसं नवं जाऊ बाई, पण आम्ही का नाही एकदा पेपर मध्ये वाचलं होतं, खाण्यावर बंधनं आली की माणसाचं स्वातंत्र्य बी जाते. तसं काही नाहीये इथे. अगं पण जेवणाच्या ताटावरनं उठवायचं म्हणजे लईच झालं नाही काय? अहो, त्या सांगतायत ते यांच्या चांगल्यासाठीच सांगतायत ना. आणि शाकाहारी जेवण सुद्धा काही वाईट नसतं. नाही, पण मटण लय भारी असतं. लाडू, तू जेव बाळा. गोदाक्का, हे शाकाहारी जेवते. जेवायचं नाही मला. देवा 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 देवा. अहो काय हे जाऊ बाई, भरल्या घरात माणसानं असं उपाशी राहणं काय बरं वाटत नाही हो. अंजली बघ बाई, ह्या गोष्टी लई टोकाला जाऊ नये म्हणजे झालं. राणादा गरगरीत. राणादा, तुझ्या नावाचं मीच खाल्लं. लय भारी झाला रस्सा. माझं खाणं बंद करणारे याकून लागून गेल्यात. मी काय ऐकणार नाही ते मॅडमचं. पण माऊ म्हणली मॅडम तर ऐकावं लागणार. अरे तुझं माऊत थांबले त्यांच्यामध्ये, म्हणून हे समजा व्हायलंय. डोसकच फिरलंय माझं. अच्छा, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय? मग काय होतंय? माझं खाणं बंद करणारे त्या कोण लागून गेल्या? हो, त्या जे करतायत ते तुमच्या भल्यासाठी करताय. उपाशी राहण्यात कसलं आलंय भलं? होय अंजली, राणा म्हणतोय ते बराबर आहे. अगं तो उपाशी राहिला तर खेळणार कसा आणि जिंकणार तरी कसा? होय बाई, हे असं भरल्या ताटावरनं उठवायचं म्हणजे हे जरा जादाच व्हायलंय. हा, ती बाई आपल्या मऊपणाचा लईच फायदा घ्यायला लागली तर काय? अहो नाही गोदाक्का, त्यामागे त्यांचं काहीतरी कारण असेल ना. काय असेल ते असेल, पण माणसाला असं उपाशी ठेवणं बराबर नाही. ते काही नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या मॅनेजर बाईला फोन करा आणि सांगून टाका, म्हणून असली थेर काय आम्हाला जमायची नाहीत. होय, तू सांग त्यासनी फोन करून, रानात जेवणार म्हणजे जेवणार. अगं एवढं समज मी केलंय ते कुणासाठी आणि कशासाठी? बरं, मी फोन करून बघते. हा
हॅलो. तेच म्हणलं तुझा फोन कसा नाही आला. बोल. ते जेवण यात माझा कसलाच फायदा किंवा तोटा नाहीये. मी जे सांगते ते चांगल्यासाठीच सांगते. हो, पण मी काय म्हणत होते, आजचा दिवस आपण उद्यापासून डाएट सुरू करू. सारखी अशी नवऱ्याची बाजू घेणं बंद कर. तुझा मऊपणा त्याचं नुकसान करतोय. हो म्हणजे असेल, पण आजचा दिवस त्यांना जेवू दे ना. उद्यापासून असेल ते डाएट सुरू करूया. मी माझा डिसिजन दिलाय. आता तुला काय करायचं असेल ते तू कर. बाय. आज जेवू शकता तुम्ही. होय, पण उद्याचं काय? उद्या त्या सांगतील तसं डाएट. नाही. हे बघा, आपण बघूया, पण खरंच गरजेचं असेल तर डाएट पाळावं लागेल. हे असलं काय बी गरजेचं नाही. गरजेचं असेल तर डाएट करायला प्रॉब्लेम काय आहे? हे बघ, ते उद्याचं उद्या बघूया. आता रानाला जेवू दे. राणा, चल तू जेव, चल. अरे चल चल, उठ म्हणती नव. चल म्हंटल तर चल चल. या मॅनेजर बाई बाई हे दोघं नक्की भांडणार वाटतं. चांगलंय हे विकतचं दुखणं. बस इथं. राधे, ताटकाडे. गोदक्का, जमकावून वाढकाय दणकावून जेवणार आहे मी. तुझं मन भरस तोवर खा. कोण तुला अडवणार नाही. लाडू, जा तू वरती खोलीत, अभ्यासाला बस, मी आले. हे बघा, गोदक्का, यासनी सांग काय परत माझ्या जेवणाच्या आड यायला. गोदा का अहो, अंजली, त्याला आधी नीट जीवू दे. शांतपणानं खाऊ दे त्याला. धरा. गोदा का मी त्यांना खाऊ नको असं म्हणतच नाही, पण फक्त आजचा दिवस. हे बघ, उद्याचं उद्या बघू. आता माझ्या पोराला शांतपणानं खाऊ दे बरं. एकदम बरोबर बोललीस बघ तू. राणा, आता तू बी चुपचाप खा, काय न बोलता. ते नव गोदक्का, रातच्याला काय बेत आहे? तू सांग की काय पाहिजे. कर की तुझ्या मनानं काय, पण तू करणार ते बेस्टच करणार बघ. पण तू कर बरं का. होय, पुरणपोळी, फोडणीचा भात, भजी, वांग्याची भाजी, कोशिंबीर समद तुझ्या आवडीचं करते बघ. एवढं सगळं? तुला करायचा कटाळा आला असेल तर सांग मला, मी बनवते समद. नाही नाही, मला कशाला कंटाळा येईल. चला आतापासूनच तयारी लागूया. अहो गोदा का अंजली, उद्यापासून तुमचं ते काय डाईट फाईट चालू होणार. मग माझ्या रानाला खायला मिळणार आहे काय? गोदा का डाएट म्हणजे उपाशी राहणं नाही. हे बघ, काय असेल ते असेल, पण आज भरल्या ताटावरनं माझ्या पोराला उठवलंच नव्हत्या बाईनं, आणि तू बी तिच्या होला हो मिळवलीस. बघ की. तुम्हाला चुपचाप जेवायला सांगितलं ना गोदक्कांनी. राणा, जेव. तुम्ही शहरातल्या मुली माझ्या रानाला उपाशी ठेवशीला तर मी हाय आणि तुम्ही हाय. नाही नाही, उपाशी नाही ठेवणार आहे गोदक्का. हे बघ, काय पण असू दे, आज मी माझ्या रानाला चांगलं चुंगलं करून खायला घालणार म्हणजे घालणार, आणि खीर बी बनवायची. होय चालते की. तू कर कर आणि थोडा रस्ता द्या आणखी.